काय सांगाल? आज रिक्षा चालकांसोबत आपण संवाद साधलेला आहे, काय नेमक्या भावना, काय प्रतिक्रिया? आज दिंडोशी विभागामध्ये जो आमचे रिक्षा चालक राहतात आणि रिक्षा चालवतात असे असे आमचे रिक्षा चालक बंधू बरोबर एक संवादचा कार्यक्रम मी ठेवलेला होता आणि या संवादाच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना एवढाच सांगितलं की आमचे सरकारतर्फे, शासनातर्फे, माननीय मुख्यमंत्रीतर्फे रिक्षा चालकांसाठी खूप सारी योजना राबविण्यात येत आहे आणि सर्व रिक्षा चालकांना कल्याण हो, त्यांच्यासाठी त्यांच्या कामामध्ये काही अडचण नाही राहायला पाहिजे अशी व्यवस्था शासनातर्फे मुख्यमंत्री मुद्दामून करत आहे। त्यांनी एक 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 ते एक एक विशेष बाब म्हणजे ते निर्णय घेत आहेत यासाठी। आणि मी ज्या प्रकारे सर्व रिक्षा चालकांबरोबर सदैव उपस्थित राहतो आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये मी काम करतो, त्यांच्या बरोबर उभे राहून त्यांचा सहकार करतो, त्यांच्याशी मी या आधारावर विनंती केली आहे की आता मला तुम्ही आधार द्या, मला तुम्ही समर्थन द्या आणि मला तुम्ही वोट द्या आणि फक्त तुम्ही वोट देऊ नका, पण तुम्ही एक प्रचारक म्हणून पण काम करा। तुमच्या विभागामध्ये, तुमच्या परिसरमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना सांगा की संजय निरुपम कसा कष्टकरी लोकांसाठी काम करतो, गोरगरीब लोकांसाठी काम करतो, ऑटो टॅक्सी चालकांसाठी काम करतो। एक असा लोकप्रतिनिधी आहे ज्यांच्या मनात सदैव जो गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी एक खंत असतो, त्यांच्यासाठी एक पीडा असतो, त्यांच्यासाठी एक काळजी असतो। तो आता लोकांसाठी काळजी घेणारा एक व्यक्ती इकडे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उपस्थित आहे। यासाठी मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या निशाणी धनुष्यबाण जो 4 नंबरचा बटन आहे तो दाबून मला सगळे आशीर्वाद द्या आणि तुम्ही तुमच्या हक्काचे आमदार म्हणून इकडून मला निवडून विधानसभामध्ये पाठवा।